नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मला सकाळी अर्जंट केकची ऑर्डर आलेली आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर केक मला हा बनवून द्यायचा आहे. इथे मी 200 ग्राम होईल इतकं प्रीमिक्स पावडर घेऊन हा केकचा स्पंज मी रेडी केलेला आहे. मला हा स्पंज रेडी करण्यासाठी 20 मिनिटे लागली होती. इथे अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून वर एक लेयर ठेवून दिलेले आहे आणि मी अर्धी वाटी होईल इतकं पाणी घेऊन त्यात 2 चमचे होईल इतकं स्ट्रॉबेरी क्रश ही टाकलेला आहे. स्ट्रॉबेरी क्रश टाकल्यामुळे केकची टेस्ट थोडी जास्तच वाढते आणि खूप छान असा टेस्टला लागतो. इथे मी छान असं सोप करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावरती क्रीमची लेयर लावून घेऊयात. मला क्रीम बनवण्यासाठी जितकं मी प्रीमिक्स पावडर घेतलेलं होतं 200 ग्राम तेवढीच मी क्रीम ही इथं घेतलेली आहे. आणि आता बेसवरती छान अशी क्रीम लावून घ्यायची आहे. थोडी थोडी अशी क्रीम घेऊन पॅलेट नाईफने पसरवायची आहे आणि जे साईडला आपली क्रीम राहते ती खालून वरपर्यंत क्रम कोट करून घ्यायचं आहे. आपण आपल्या केकचं ज्यावेळेस फिनिशिंग करतो त्यावेळी आपली क्रीम एकदम सॉफ्ट अशी पाहिजे, अशी फुटल्यासारखी अजिबात नको. याच्यावरती आपण थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश घालून घेऊयात. इथे मी 1 चमचा होईल इतकं स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने पॅलेट नाईफने सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावरती आपली जी दुसरी लेयर आहे ती ठेवून देऊयात. दुसरी लेयर ठेवतानाही आपल्याला साईडने चेक करायचं आहे की आपली लेयर छान अशी व्यवस्थित सेट झालेली आहे की नाही. कारण जर लेयर मागे पुढे असेल तर केकचा जो शेप आहे तो थोडासा बिघडू शकतो, एका लेवलमध्ये येणार नाही. त्याने काय होतं, केक वाकडा बनतो किंवा एका बाजूला असा वाकलेला बनतो, म्हणून हे बघणं गरजेचं आहे. इथे आता आपण दुसऱ्या लेयरलाही छान असं सोप करून घेतलेलं आहे. आता मी दुसऱ्या लेयरलाही क्रीम लावून घेणार आहे. इथे मी पॅलेट नाईफने छान अशी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे. सोबतच जो केकचा साईडचा भाग आहे तिथेही आपल्याला थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे व अशी पॅलेट नाईफने स्प्रेड करून घ्यायची आहे. याने काय होतं, आपल्या केकची लेवल एकसारखी होऊन जाते. इथे मी पॅलेट नाईफने थोडी थोडी क्रीम लावून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यावरती थोडंसं स्ट्रॉबेरी क्रश घालून घ्यायचं आहे. इथे मी अजून एकदा 1 चमचा होईल एवढंच स्ट्रॉबेरी क्रश वापरलेलं आहे. तेही आपल्याला पॅलेट नाईफने सगळीकडं छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. इथे आपले स्ट्रॉबेरी क्रश स्प्रेड करून झालेलं आहे. आता जी राहिलेली एक लेयर आहे तीही याच्यावरती ठेवून घ्यायची आहे. इथे आपल्या तिन्ही लेयर छान अशा सेट झालेल्या आहेत. ही जी वरची लेयर आहे त्याला जास्त सोप करायचं नाही, कारण तो तळातला भाग असतो त्यामुळं थोडासा अगोदरच ओलसर असतो, म्हणून थोडंसं बाकी लेयरपेक्षा कमी सोप करून आपल्याला घ्यायचं आहे. इथे मी वरती थोडीशी क्रीम लावून सगळीकडे क्रम कोटिंग करून घेणार आहे. क्रम कोटिंग व्यवस्थित असं करून झालेलं आहे. इथे मी 2 ड्रॉप होईल इतकं घालून पिंक कलरमध्ये क्रीम बनवून घेतलेली आहे. ही क्रीम थोडीशी लाईट कलरमध्ये बनवून घेतलेली आहे. आता आपण केकला सगळीकडे अशी हलक्या हाताने लावून घ्यायची आहे. मी क्रीम लावताना नेहमी पॅलेट नाईफनेच लावून घेत असतो. जर तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम घालून त्यानेही लावू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये ती ट्रिक दाखवलेली आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आपण आता क्रीम छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे, सगळीकडे लावून घ्यायची आहे. आता आपण स्क्रॅपरचा वापर करणार आहोत. इथे मी सगळीकडे क्रीम लावून घेतलेली आहे. आता थोडंसं वरतीही क्रीम लावून घ्यायची आहे. वरती छान अशी क्रीम लावून झालेली आहे. आता आपल्याला स्क्रॅपरने फिनिशिंग द्यायचं आहे. हे अशा पद्धतीचे स्क्रॅपर आपल्याला केक मटेरियल शॉपमध्ये भेटून जाईल. इथे मी अगदी हलक्या हाताने असा स्क्रॅपर फिरवून घेत आहे. स्क्रॅपरने फिनिशिंग केकचं खूप छान येतं.
फक्त हलक्या हाताने फिरवायचे आहे. इथे बघू शकता किती छान असं आपलं फिनिशिंग आलेलं आहे. इथे आता साईडचं फिनिशिंग व्यवस्थित झालेलं आहे. जे वरती एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपल्याला पॅलेट नाईफने अशी हलक्या हाताने काढून घ्यायची आहे आणि अजून एकदा पॅलेट नाईफ हलक्या हाताने गोल असं फिरवून घ्यायचं आहे. एकदम हलका हात ठेवायचा आहे. व्यवस्थित असं छान फिनिशिंग झालेलं आहे. आता आपण एक छोटा स्क्रॅपर घ्यायचा आहे तो डिझाईन बनवण्यासाठी. या स्क्रॅपरची झिगझॅग अशी डिझाईन आहे. तोही आपल्याला हलक्या हाताने असा फिरवून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान अशी डिझाईन बनलेली आहे. आता आपण केकवरती डिझाईन बनवणार आहोत. जी आपली क्रीम राहिलेली होती त्याच्यामध्ये मी अजून थोडेसे 2-3 ड्रॉप टाकलेले आहेत. इथे मी पिंक कलरचा जेल कलर वापरलेला आहे. तो शेप मास्टरचा आहे. आपण नेहमी क्रीममध्ये जेल कलरचाच वापर केला पाहिजे. लिक्विड कलरही भेटतात पण लिक्विड कलरने क्रीम थोडी जास्तच पातळ होते. जेल कलर थोडे घट्ट असल्यामुळे त्याने क्रीम आपली पातळ होत नाही. आता मी नूरचं N1 नोझल वापरून केकची डिझाईन बनवणार आहे. हे नोझल मी पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलेलं आहे. जिथे केक मटेरियल भेटतं त्या शॉपमध्ये अशाच प्रकारचे भरपूर डिझाईन्समध्ये नोझल तुम्हाला भेटून जातील. आता मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम घालून घेतलेली आहे. हे आमचे आर्मी क्वार्टर्समधले छोटंसं किचन आहे. तिथेच मी ॲडजस्ट करून असे व्हिडिओ बनवतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण डिझाईन बनवूया. मैत्रिणींनो, जर तुम्हालाही केक बनवायला आवडत असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की ट्राय करा. अजून तुमच्या काही कमेंट्स असतील त्याही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका. वेगवेगळ्या अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही पुष्पास किचनला लाईक करायला अजिबात विसरू नका. इथे आपली डिझाईन बनवून छान अशी तयार होत आहे. बघू शकता किती छान अशी फ्लावर्स आपली बनलेली आहेत. मैत्रिणींनो, केक बनवणं खूप सोपं आहे तर नक्की ट्राय करा. चला तर याच नोझलने मी खालीही अशी बॉर्डर बनवून घेतलेली आहे. अशा प्रकारे बॉर्डर बनवून घ्यायची आहे. इथे आपली बॉर्डर रेडी झालेली आहे. बघू शकता किती छान असा आपल्या केकला लुक आलेला आहे. आता मी याच्यावरती माझ्याकडे सिल्वर कलरमध्ये थोडेसे स्प्रिंकल आहेत ते टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने फ्लावर्सवरती थोडे थोडे स्प्रिंकल टाकून घ्यायचे आहेत. फ्लावर्सवरती आपले स्प्रिंकल टाकून झालेले आहेत. आता मी छोटे स्प्रिंकल घेणार आहे. ते स्प्रिंकल आपल्याला साईडने थोडे थोडे असे टाकून द्यायचे आहेत. याने केकला बघू शकता किती छान असा लुक आलेला आहे. आता आपण या केकचं मेजरमेंटप्रमाणे किती वजन झालेलं आहे तेही बघूयात. इथे मी 200 ग्रॅम प्रीमिक्स वापरलं होतं आणि 200 ग्रॅम व्हिप क्रीमही वापरली होती. आपला केक इथे रेडी झालेला आहे. आता आपण वजन करून बघूयात. माझ्याकडे वेट मशीन आहे त्याच्यावरती मी वजन करून दाखवणार आहे. बघू शकता आपला हा केक 556 ग्रॅम इतका भरलेला आहे. अर्धा किलोपेक्षाही जास्तच आहे. चला तर मग भेटूयात उद्या नवीन एका व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.